आज तथागताच्या 2567व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात आयोजित बुद्ध जयंती कार्यक्रमात या मंचावर या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या महोदया गीताताई रामटेके, या मंचावर उपस्थित माननीय अशोक निमगडे दादा, या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेत नाही, आता आधीच कार्यक्रमाला उशीर झालेला आहे, आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना सप्रेम जय भीम. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी येथे आलेलो आहे. माझी अशी कल्पना होती की हा जो विषय आपण निवडलेला आहे किंवा मला दिलेला आहे, हा विषय तसा फार मोठा विषय आहे. आधुनिक समाजरचनेत बौद्ध धम्मातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचे योगदान. हा विषयाचा आवाका इतका प्रचंड आहे की माझी अशी कल्पना होती की मी काही मैदानी वक्ता नाही आहे. मी एक इंटेलेक्च्युअल लेव्हलवर तत्त्वज्ञानात्मक बांधिलकी ठेवून विश्लेषण करणारा एक वक्ता आहे. त्याला मैदानी वक्तो टाळ्या खाऊ वक्ता अशा प्रकारचा माझा स्वभाव नाही किंवा माझ्या व्याख्यानाची ती जातकुडी नाही. तरी परंतु माझी अशी कल्पना होती की चंद्रपुरातील सुबुद्ध नागरिकांनी, प्रबुद्ध नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावावी. आपण बऱ्याच संख्येने, कारण आज सगळीकडे कार्यक्रम आहेत, तथागताच्या जयंतीनिमित्त प्रत्येक गल्ली मोहल्ल्यामध्ये, आपापल्या विहारामध्ये लोकांनी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तरी परंतु आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित झालात, आपल्या सर्वांचा मी आभार मानतो. या निमित्ताने एक थोडक्यात या विषयाची चर्चा आपण करू, कारण हा विषय मांडण्यासाठी, व्यवस्थितरित्या मांडण्यासाठी मला कमीत कमी 2 तास बोलावं लागेल, पण मी तेवढं बोलणार नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही आधुनिक जगामध्ये जी जी काही प्रगत राष्ट्र आहेत, ज्या ज्या देशांनी विकसित अशी अवस्था प्राप्त केलेली आहे, डेव्हलप्ड डेमोक्रॅसी, त्या प्रत्येक विकसित लोकशाहीमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांवर आधारित समाजरचना, या मूल्यांवर आधारित राज्य व्यवस्था स्थापित करण्याचं प्रत्येक राष्ट्राचं स्वप्न आहे. असं म्हटलं जातं की समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही जी मूल्य आहेत ही फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 ऑक्टोबर 1954 रोजी त्यांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं, आणि या भाषणामध्ये माझी 3 दैवतं आणि माझे 3 उपास्य दैवत कोणते, आणि मी ज्या तत्त्वज्ञानाला मानतो, ज्या मूल्यांना मानतो, ती 3 मूल्य कोणती, याविषयी बोलताना सांगितलं की माझे 3 गुरु आहेत, बुद्ध, कबीर आणि फुले. त्याचप्रमाणे माझी 3 उपास्य अशी मूल्य आहेत, ज्या मूल्यांवर मी हे संपूर्ण माझं समाजकारण, राजकारण आणि व्यक्तिमत्व उभं केलेलं आहे. या मूल्याविषयी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही जी मूल्य आहेत, ही मूल्य माझ्या जीवनाचा मूलाधार आहेत. परंतु ही मूल्य लोक समजतात त्याप्रमाणे मी काही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली नाही, तर माझे गुरु तथागत सम्यक संबुद्ध गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानातून मी ही मूल्य घेतलेली आहेत. 2567 वर्षापूर्वी किंवा 2500 वर्षापूर्वी होऊन गेलेले बुद्ध आणि ह्या बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून आधुनिक जगाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेली मूल्य मी घेतलेली आहेत, असं जेव्हा विश्वातील एक प्रकांड पंडित, महाविद्वान माणूस म्हणतो, त्यावेळी बुद्धाचा स्वातंत्र्य, समता, न्याय ह्या मूल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता, त्रिपिटकामध्ये याविषयी काही मिळतं काय,
हे तपासणं प्रत्येक बौद्ध माणसाचं कर्तव्य आहे असं मी समजतो. आणि त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि न्याय ह्या आधुनिक जगाचा मूलाधार असलेल्या मूल्यांविषयी बुद्धाने नेमकं काय म्हटलेलं आहे. बुद्धाचा या मूल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता, तेव्हा आपल्याला समजून येतं की 2500 वर्षापूर्वी बुद्धाने जो विचार केलेला आहे, 2500 वर्षापूर्वी तथागताने जो विचार केलेला आहे, तो ह्या आज 21व्या शतकातही अत्यंत उन्नत असा विचार आहे. आज फ्रेंच क्रांतीमध्ये जी स्वातंत्र्याचं मूल्य सांगितलेलं आहे, फ्रेंच क्रांतीमध्ये जे समतेचं मूल्य सांगितलेलं आहे, फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जे न्यायाचं मूल्य सांगितलेलं आहे, फ्रेंच राज्यक्रांतीच्या दृष्टिकोनातील ह्या 3 महत्त्वाच्या मूल्यांचा विचार आणि बुद्धाच्या दृष्टिकोनातील विचार यामध्ये प्रचंड अशी तफावत आहे, प्रचंड अशी तफावत आहे. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये ही जी मूल्य आहेत, स्वातंत्र्याचं मूल्य, समतेचं मूल्य, न्यायाचं मूल्य, याचा आधार जो आहे, तत्त्वज्ञानात्मक आधार जो आहे, हा आहे ज्युडो ख्रिश्चनिझम. ज्युडो ख्रिश्चनिझममधून ही मूल्य विकसित पावलेली आहेत. सेंट इक्विनॉसने जे याच्याविषयी जे उहापोह केलेला आहे, सेंट इक्विनॉसच्या तत्त्वज्ञानातून फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये उद्भवलेली किंवा समाविष्ट केलेली मूल्य आहेत, ती समाविष्ट केलेली आहेत. त्याचा आधार असा आहे की जन्मतः सर्व माणसं समान आहेत आणि प्रत्येकाला त्याच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा, मर्जीप्रमाणे सुख मिळवण्याचा अधिकार आहे. आणि त्याच्या सुखामध्ये जो कोणी बाधा आणत असेल तर त्या सुखामध्ये बाधा आणलेल्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे, न्याय झाला पाहिजे. हेच मूल्य जे आहे ते अमेरिकेच्या संविधानामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. टू अचीव द हायेस्ट पर्स्युएट ऑफ हॅपीनेस, सुखाची परमोच्च अवस्था प्राप्त करणे हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि ह्या अधिकारामध्ये राज्याने किंवा कोणत्याही व्यक्तीने बाधा आणता कामा नये. पाठीमागे त्याच्या मुळाशी हाच विचार आहे की जन्मतः सर्व माणसं समान आहेत आणि त्याच्या उन्नतीमध्ये बाधा आणण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही, तर राज्यालासुद्धा अधिकार नाही. आणि त्यामुळे अशी बाधा कोणी आणत असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. बुद्धाचा दृष्टिकोन ह्यापेक्षा एकदम टोटली भिन्न आहे, बिलकुल डिफरंट आहे. हा कसा डिफरंट आहे तर बुद्ध काय म्हणतो की प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचा मालक स्वतः असतो. अत्तहि अत्तनो नाथो, अत्तहि अत्थनो नाथो, प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचा नाथ आहे. कोही नाथो परोशिया, त्याचा नाथ जो आहे तो कोणी दुसरा बनू शकत नाही. धम्मपदामध्ये बुद्ध म्हणतात अत्तहि अत्थनो नाथो कोही नाथो परोशिया. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती जर स्वतःचा नाथ असेल तर त्याला स्वतःचा विकास करण्याचा, स्वतःचा संपूर्ण सुख मिळवण्याचा स्वातंत्र्य आहे. परंतु हे स्वातंत्र्य उपभोगत असताना त्याने इतरांच्या सुखामध्ये, इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा निर्माण करू नये. हे सांगताना बुद्ध स्वातंत्र्याची जी व्याख्या करतो ती कशी करतो तर प्रत्येक व्यक्तीमध्ये, आपण जेव्हा जन्माला आलो, ब्रेन आहे माणसाला, बुद्धी आहे, तो विचार करत असताना मी हे करेल, मी ते करेल, मला असं करायचं आहे, मला ते करायचं आहे, मला फार फार मोठा अगदी सुख मिळवायचं आहे, मोठं पद धारण करायचं आहे, असा विचार करत असतो. म्हणजे स्वतःच्या मनात उद्भवलेल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा प्रत्यक्षात आणण्याची धडपड प्रत्येक मनुष्य करत असतो. तो जो इच्छा धारण करत असतो, तो जे विचार धारण करत असतो, ते विचार धारण करणारा स्व हा माणसामध्ये व्यक्ती तो ठरवत असतो काय करायचं, काय नाही करायचं, कुठे जायचं, कसं वागायचं वगैरे. परंतु सभोवतालची परिस्थिती आणि भौतिक परिस्थिती याची त्याला बंधनं येतात. बंधनं आल्यानंतर त्याला स्वतःच्या मनाप्रमाणे वागता येत नाही. आणि हे वागता येत नाही त्याच्यासाठी राज्यसंस्था असेल, सामाजिक संस्था असेल, धार्मिक संस्था असेल, त्याच्यावर काही बंधनं घालत असते. आणि अशी बंधनं जेव्हा घातली जातात त्यावेळी काय होतं, स्वतःमधील स्वातंत्र्य म्हणजे अस्तित्वातील स्वातंत्र्य आणि बाहेरचं किंवा नागरी स्वातंत्र्य ज्याला म्हणतो आपण, सरकारने लादलेलं स्वातंत्र्य, समाजाने लादलेलं स्वातंत्र्य, ह्याच्यामध्ये संघर्ष तयार होतो, ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट तयार होतो, संघर्ष तयार होतो. आणि हे संघर्ष तयार होत असताना म्हणजे पहिला स्वातंत्र्याचा पहिला प्रकार उगम कुठे होतो, स्वमध्ये होतो. आणि हा उगम झाल्यानंतर
ह्या स्वातंत्र्याचा पहिला संघर्ष कशामध्ये होतो तर नागरी स्वातंत्र्य जे असतं, कोणताही देश कितीही उदारमतवादी असला तरी तो तुला तुझ्या मनाप्रमाणे वाग बाबा असं सांगू शकत नाही, आणि त्यामुळे त्याच्यात तो काही वाजवी बंधनं लागतो, आणि ही वाजवी बंधनं जी असतात ती वाजवी बंधनं व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालतात, आणि त्यामुळे स्वातंत्र्यामध्ये संघर्ष त्या स्वतःच्या मनातील इच्छा आणि स्वातंत्र्य आणि बाहेरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीने लादलेल्या बंधनामुळे निर्माण झालेली परिस्थिती ह्याच्यामध्ये संघर्ष तयार होतो. आणि हा संघर्ष तयार झाला तर काय होतं, मग आपल्या मनातील इच्छा प्रत्यक्षात उद्भवता येत नाही, त्या आणता येत नाही बाह्य परिस्थितीमुळे, आणि बाह्य परिस्थिती आपल्याला बदलता येत नाही. अशा वेळी मनुष्य काय करतो तर अशा वेळी मनुष्य एस्केप फ्रॉम फ्रीडम, स्वातंत्र्यापासून पळ काढणे ही नीती तो अवलंबतो. आणि ह्या स्वातंत्र्यापासून पळ काढण्यासाठी तो दारूची नशा असेल, देशभक्तीची नशा असेल, देवाची नशा असेल, वाचनाची नशा असेल, टी व्ही पाहण्याची नशा असेल, कुठल्याही प्रकारच्या नशेमध्ये स्वतःला गुंग ठेवतो, स्वतःला तो एंटंगल करून घेतो, स्वतःला तो बांधून घेतो, त्याच्या आहारी जातो, आणि तो आपल्या स्वतःच्या इच्छांना मूर्तरूप जेव्हा देता येत नाही अशा वेळी हा स्वातंत्र्यापासून सुटका करून घेणे ह्याच्यासाठी तो मनुष्य धडपडत असतो, आणि ह्यातूनच निर्माण होतो स्वातंत्र्याचा संघर्ष. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जे आहे, बुद्धांनी सांगितलं की ह्या स्वातंत्र्याचा तुम्हाला पूर्णतः आविष्कार करायचा असेल, त्याला निब्बाण म्हटलेलं आहे बुद्धाने. निब्बाण ही जी गोष्ट आहे ही आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करणे, आणि आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून मी संपूर्णपणे विकाररहित होईल, आणि विकाररहित झाल्यानंतर मी अर्हतपदाला पोचेल, आणि अर्हतपदाला पोचल्यानंतर माझ्या मनात कुठल्याही प्रकारच्या इच्छा आकांक्षा काही उद्भवणार नाहीत, विकाररहित होईल. ह्या प्रकाराला निब्बाण जे म्हटलेलं आहे, हा निब्बाणाचा एक आध्यात्मिक प्रकार झाला असेल. व्यावहारिक प्रकार जो आहे, व्यावहारिक प्रकार असा असेल की मी जे निर्णय घेतो, स्वतःमधला स्व जो निर्णय घेतो, हा स्वमधला निर्णय तो तृष्णेने बाधित असता कामा नये, तन्हेने बाधित असता कामा नये. दिठ्ठी किंवा आधीची पूर्वधारणा जी असेल, ज्याला दिठ्ठी म्हटलेलं आहे बुद्धांनी, त्या दिठ्ठीने तो ग्रसित असता कामा नये. माझ्या मनात उद्भवलेला विचार जो आहे तो तन्हेने बाधित नसावा, तो दिठ्ठीने बाधित नसावा, तो कोणत्याही प्रकारच्या पूर्वधारणेने बाधित नसावा, तर स्वतःच्या स्वातंत्र्यामधील पूर्ण आविष्कार मला करता यावा. ह्याच्यासाठी बुद्धाने जी एक पद्धत सांगितलेली आहे, त्या पद्धतीमध्ये स्वतःचा निर्णय घेणे, स्वतःबद्दल चिंतन करणे की मी जे काही कर्म करतो आहे, मी जे काही कर्म करतो आहे, हे कर्म जे अत्यंत खोलात जर जायचा तर स्वातंत्र्य जे असतं, शीलबद्ध उपादान, दिठ्ठी उपादान, काम उपादान, ह्या 3 प्रकारच्या उपादानामुळे बाधित होते असं बुद्धाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या उपादानामुळे बाधित न झालेलं खरं स्वातंत्र्य जर मला मिळवायचं असेल तर हा संघर्ष मला कमी कमी करत जावा लागेल. सभोवताल उद्भवलेली जी भौतिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती आहे, ह्या राजकीय परिस्थितीमध्ये माझ्या स्वतःच्या स्वातंत्र्याचं प्रस्फुटीकरण करत असताना बुद्धाने स्वातंत्र्याचे प्रकार सांगितलेले. त्याच्यातला पहिला प्रकार जो आहे सक्ती. एखाद्या व्यक्तीला सक्ती करून तू असं वागलंच पाहिजे, त्याच्यामुळे त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेता येतं. ही सक्ती करण्यासाठी बल लागतं, पॉवर लागते, आणि ही पॉवर जी आहे ती ज्ञानाची पॉवर असेल, ती राजकीय पॉवर असेल, पैशाची पॉवर असेल, शरीराची पॉवर असेल, कुठल्याही प्रकारची सत्ता किंवा शक्ती, ह्या शक्तीचा वापर करून समोरच्या माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेणे, त्याच्यावर सक्ती करणे, हा स्वातंत्र्याचा नीचतम प्रकार आहे, कनिष्ठ प्रकारचा. त्यानंतर स्वातंत्र्याचा दुसरा प्रकार जो आहे, हा जो आहे, कारण सक्ती जी असते, सक्ती काही आपोआप मनुष्य स्वीकारून घेत नाही, बलाचा वापर करून त्याच्यावर सक्ती लादलेली असते, आणि ही लादलेली सक्ती झुगारून देण्यासाठी हे संघर्ष वारंवार उद्भवत राहतात. हे संघर्ष कमी व्हावेत ह्याच्यासाठी काय करावं लागतं, त्याचं इक्विलिब्रियम करावं लागतं, संतुलन करावं लागतं. आणि हे संतुलन जेव्हा घडतं तेव्हा समाजात काही प्रमाणात शांतता राहते. परंतु हे संतुलन जे आहे ते फार काळ टिकून राहीलच असं नाही, आणि हे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी तडजोड करावी लागते. म्हणजे स्वातंत्र्याच्या अक्षामधला सक्ती, संतुलन, तडजोड, आणि तडजोडाच्या पुढे सर्व समावेशकता. म्हणजे ही तडजोड जी आहे ती काही काळापुरती असेल, काही काळापुरती राहील ती, परंतु सदा सर्वदा तुम्हाला जर अत्युच्च अशा प्रकारचं स्वातंत्र्य प्राप्त करायचं असेल तर हे स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी तडजोड, सत्ता, सक्ती,
संतुलन ह्या प्रकारची आवश्यकता न राहता मी तुझ्या स्वातंत्र्याचा आदर करतो, तू माझ्या स्वातंत्र्याचा आदर कर. ही परिस्थिती जेव्हा उद्भवते त्याला म्हणतो आपण समावेशन. एकमेकाच्या स्वातंत्र्याचा आदर करणे ही परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हाच माणूस खऱ्या अर्थाने सुखी आणि स्वतंत्र राहू शकतो असं बुद्धाने म्हटलेलं आहे. त्याचं अधिक विश्लेषण जे आहे ते फार तात्विक होईल, म्हणून ह्याच्यासाठी मी ते थांबतो. तर हा स्वातंत्र्याचा प्रकार जो आहे, स्वातंत्र्याचा प्रकार मनुष्याच्या मनात उद्भवलेल्या इच्छा आणि बाहेरची सभोवतालची परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीचं निगेशन करत जाणे, जे त्याला हळूहळू त्याच्यामध्ये सुधारात्मक स्वरूपाचा बदल करत जाणे. आणि ह्या बदलाच्याद्वारे एक स्टेज अशी येते मनुष्यामध्ये की मनुष्य जो आहे तो इतरांच्या स्वातंत्र्याचा मी जर आदर करेल तरच माझ्या स्वातंत्र्याचा लोक आदर करतील. ह्या स्टेजवर जेव्हा येऊन पोचतो त्यावेळी तो स्वातंत्र्याची संकल्पना जी आहे खऱ्या अर्थाने समजू शकतो. असं बुद्धिस्ट तत्त्वज्ञानाचं एक एकंदरीत सार आहे स्वातंत्र्याच्या बाबतीत. आणि त्यामुळे कोणताही समाज जो आहे त्या समाजामध्ये सक्ती करून त्याच्यावर बलाचा वापर करून त्याला फार काळ शांत ठेवता येत नाही. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की आज आपण जी काही लोकशाहीची अवस्था प्राप्त केलेली आहे, आज आपण अशा अवस्थेमध्ये येतो आहोत की एका बाजूला आपण राजकीय स्तरावर समता प्राप्त केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड अशा प्रकारची म्हणजे न्यायाची विषमता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, अशा अनेक विषमतेने हा समाज ग्रस्त झालेला आहे. आणि त्यामुळे ही विषमता आपण जर कमी केली नाही तर काय होईल, देशामध्ये अराजकता निर्माण होईल. आणि ही अराजकता निर्माण होऊ नये ह्याच्यासाठी प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचा अवकाश, आपल्या लिबर्टीचा अवकाश कसा वाढवता येईल ही व्यवस्था राज्याने केली पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि हे स्वातंत्र्य जे आहे, स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे मुळात, कारण व्यक्तीची स्वमधील आत्ममधील ती जी इच्छा आहे की मी माझ्या पद्धतीने मला निर्णय घेता आला पाहिजे, हे निर्णय जेव्हा मी व्यवस्थितरित्या म्हणजे समोरच्या माणसाची निकड लक्षात घेऊन जर घेऊ शकलो तर काय होईल, तर समाजामध्ये एकमेकाविषयी एकमेकाचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढू लागेल. 3 ऑक्टोबर 1954च्या आकाशवाणीवरील भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बंधुता ही अशी एक गोष्ट आहे, ह्या बंधुतेला मी अत्यंत महत्त्व देतो, कारण स्वातंत्र्याचा मूलाधार जो आहे तो बंधुता आहे. समाज असा पाहिजे की तो वेगवेगळ्या प्रकारे एकमेकाशी जोडला गेलेला असला पाहिजे, त्याच्यामध्ये मतभेद असता कामा नयेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक ज्याला म्हणू आपण समावेशकता असणे फार आवश्यक असते. समाज जर एकमेकाविषयी दुस्वास करत असेल, समाज जर एकमेकाविषयी अविश्वास धारण करत असेल, समाजामधील लोक जर एकमेकाकडे संशयग्रस्ततेने विच्छिखेजेने पाहत असतील तर असा समाज जो आहे हा समाज शांत समाज किंवा एक ज्याला म्हणू आपण विकसित समाज अशा प्रकारे म्हणता येणार नाही. आणि त्यामुळे बंधुतेचं फार महत्त्व आहे. बंधुतेचं महत्त्व बुद्धाच्या लिखाणामध्ये अनेक ठिकाणी येतं, परंतु एक महत्त्वाचं सूत्र जे आहे विनयामध्ये, महावग्गामध्ये, एक भिक्खू जो असतो हा डिसेंट्रीनी अतिसाराने ग्रस्त झालेला असतो. अतिसाराने ग्रस्त झालेला असल्यामुळे हा भिक्खू आपल्याच घाणीमध्ये लोळत पडलेला असतो. इतर भिक्खू त्याला कोणत्याही प्रकारचा आधार देत नाही, कुठल्याही प्रकारचा त्याची सेवा शुश्रूषा करत नाही. अशा वेळी बुद्ध आणि आनंद तिथे जातात आणि त्याला त्या भिक्खूची सेवा करतात, त्याला स्वच्छ करतात, त्याला आणून औषध देतात. आणि औषध दिल्यानंतर बुद्ध जे आहे, बुद्ध त्या ठिकाणी प्रवचन देतात. विकारवत्थू सुत्त असं त्याचं नाव आहे त्या सुत्ताचं. त्या विकारवत्थू सुत्तामध्ये महावग्गामध्ये बुद्ध सांगतात की हे भिक्खूंनो, इथे तुम्ही कोणत्या धाग्याने बांधल्या गेलेले आहात, तर इथे तुम्ही धम्माच्या धाग्याने बांधले गेलेले आहात. तुम्ही एकमेकाचे धम्मदायाद आहात, धम्मबंधू आहात. इथे तुमची काळजी घेण्यासाठी कोणताही आईबाप नाही, कोणताही बंधू नाही किंवा कोणताही नातेवाईक तुम्हाला येणार नाही. तुम्हाला एकमेकाची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, कारण तुम्ही धम्माच्या धाग्याने एकमेकाशी बांधले गेलेले लोक आहात. आणि त्यामुळे जो आपल्या बांधवाची काळजी घेईल तो बुद्धाची काळजी घेतो आहे असं मी समजेल. अशा प्रकारचं प्रवचन जे आहे ते बुद्ध देतात आणि तिथे उपदेश करतात की धम्माच्या धाग्याने एकत्र बांधल्या गेलेले जे लोक आहेत, हे लोक कुठल्याही प्रकारे एकमेकाचा दुस्वास न करता, कुठल्याही प्रकारे एकमेकाशी
भांडण न करता एकमेकाच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या समजून घेऊन धम्माच्या धाग्याने एकत्रित बांधलेला समाज निर्माण करावा असा उपदेश बुद्ध करतात. आणि इथे बंधुत्वाची भावना जी आहे ती विकसित कशी होते ह्याचे प्रवचनामधून सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच धागा घेऊन थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये अर्नेस्ट रेनांचं उदाहरण देतात की बंधुभावाची भावना विकसित कशी होते. बुद्धाचा जो विचार आहे की मनुष्य कुठलाही व्यक्ती जो आहे त्याला बांधण्यासाठी कुठल्या तरी प्रकारचा एक धागा आवश्यक असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्नेस्ट रेनांचं उदाहरण देऊन सांगतात की बंधुत्वाची भावना ही अशी एक भावना जी आहे की दुधारी तलवारीसारखी आहे. ही बंधुत्वाची भावना निर्माण कशी होते तर बंधुत्वाची भावना निर्माण होण्यासाठी 2 प्रकारच्या गोष्टीची आवश्यकता असते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. फ्रेंच राज्यशास्त्रज्ञ अर्नेस्ट रेनांचं उदाहरण देऊन ते 2 प्रकार कोणते तर त्यातील पहिली जी बाब आहे बंधुता निर्माण होण्यासाठी पहिली बाब त्याला प्रचंड असा वैभवशाली सांस्कृतिक वारसा असावा लागतो. बंधुतेची भावना जी आहे बंधुतेची भावना इतिहासात घडून गेलेल्या समृद्ध वारशाच्या परंपरेवर अधिष्ठित होते. तिथे ती स्थापन होते आणि पुढे काहीतरी भव्य दिव्य घडवण्याच्या इच्छेने काहीतरी अजरामर असं आपल्या हातून घडावं या इच्छेने इतिहासामध्ये परंपरेमध्ये सांस्कृतिक आपल्या मुळांमध्ये ज्या घडून गेलेल्या अत्यंत गौरवशाली अशा घटना आहेत त्या गौरवशाली घटनाच्या आधारावर ही बंधुभावाची भावना जी आहे ती अधिष्ठित होते आणि पुढे काहीतरी भव्य दिव्य घडवण्याच्या इच्छेपोटी वर्तमानातलं त्याला बुद्ध म्हणजे बाबासाहेबांनी नाव दिलेलं आहे की वर्तमानातील प्राणतत्व ते लिव्हिंग फोर्स. हा लिव्हिंग फोर्स कोणता असेल तर भविष्यामध्ये माझ्या समूहाला माझ्या समाजाला माझ्या देशाला एक मी जगामध्ये काहीतरी नाव मिळवून देईल या ईर्षेपोटी ते एकमेकाला सहाय्य करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथेच बंधुत्वाची भावना जागृत होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये लिहून जातात. जे बुद्धाला जे अपेक्षित आहे की बंधुभावावर आधारित समाज जो आहे बंधुभावावर आधारित समाज त्याला एक कुठला ना कुठला एक धागा पाहिजे की ज्या धाग्याच्या माध्यमातून तो एकमेकाशी जोडला गेलेला असेल. तो एकमेकाशी जोडला गेलेला असेल आणि एकमेकाशी जोडला गेलेला समाज जो आहे तो भविष्यात काहीतरी भव्य दिव्य करण्याच्या इच्छेने तो पेटून उठला तर निश्चितपणे त्या समाजाची प्रगती होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे आज मी जे पाहतो आधुनिक भारतामध्ये किंवा वर्तमानामध्ये आपला जो समाज आहे ह्या समाजाला वैभवशाली असा बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचंड असा वारसा लाभलेला आहे. आणि बुद्धाचा वारसा आपल्याला सांगतो की मनुष्य कसा असावा तर मनुष्य हा विकाररहित असावा. मनुष्य हा विकाराने ग्रासलेला नसावा. एका बाजूला आपण पाहतो आहे की या देशातील एक परंपरा आपल्याला सांगते की मनुष्य हा विचार करणारा नसावा. तो विचार करणारा नसावा. तो नामस्मरणात दंग राहणारा असावा. त्यांनी राम राम म्हणावं साई साई म्हणावं अल्ला अल्ला म्हणावं त्यांनी बुद्ध बुद्ध म्हणावं ख्रिस्त ख्रिस्त म्हणावं अल्ला अल्ला म्हणावा. कुठल्या ना कुठल्या नामस्मरणामध्ये तो दंग राहावा. अशा प्रकारचा प्रचार करणारी एक यंत्रणा पॅरल यंत्रणा एकीकडे काम करते आहे ज्याला आधुनिक राष्ट्र नको आहे. ज्याला अगदी बुरसटलेल्या प्राचीन विचारावर आधारित राज्य पाहिजे. ज्याला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्यायावर आधारित राज्य नको आहे. अशी परंपरा एका बाजूला विचार न करणारा माणूस कसा निर्माण होईल ह्याच्यासाठी नामस्मरणात दंग राहणारा समाज किंवा ज्याला त्यांनी नाव दिलेलं आहे धर्मप्रवण व्यक्तिमानस असावा ह्याच्यासाठी प्रयत्न करते आहे. आणि दुसरीकडे हा धर्मप्रवण व्यक्तिमानस कसा असावा ह्या धर्मप्रवण व्यक्तिमानसांनी काय निर्माण करावा तर ह्या धर्मप्रवण व्यक्तिमानसामधून सम्राट अशोक असेल सम्राट हर्ष असेल सातवाहन असतील किंवा इतिहासात होऊन गेलेले अनेक राजे जे आहेत त्या राजांच्या काळामध्ये देहदंडाची शिक्षा जी आहे ती देहदंडाची शिक्षा साधारणपणे त्याची अंमलबजावणी केलेली किंवा त्याचा उहापोह केलेला ह्या तत्त्वज्ञानात आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे बुद्धाचं जे न्यायाचं तत्त्वज्ञान जे आहे ते न्यायाचं तत्त्वज्ञान कसं आहे तर स्वातंत्र्याचा मूलाधार म्हणजे व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे जगता यावं ह्याच्यासाठी काय लागतं तर ह्याच्यासाठी सभोवतालची भौतिक परिस्थिती आणि स्वतःच्या मनातील इच्छा ह्याच्यामधील संघर्ष कमीत कमी असला पाहिजे. तो जसा कमी होत जाईल तसा व्यक्तीला आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या इच्छा पूर्णपणे
आविष्कृत करण्याची संधी मिळेल. ही स्वातंत्र्याची संकल्पना प्रत्यक्षात आणायची असेल तर त्याच्यासाठी काय लागेल? त्याच्यासाठी लागेल समृद्धी, प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? तर ती ज्ञानाची समृद्धी असेल. ती महामंगलसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही धन कमावता आहात, त्या धन कमावत असताना बाहू शिपच्च सज्जच्च माहिती असेल तुम्हाला की अनेकानेक प्रकारच्या शिल्पकला, विविध प्रकारच्या कला तुम्ही शिकल्या पाहिजेत. हेच उत्तम मंगल आहे असं बुद्ध आपल्याला सांगतात. आणि त्याच्यासाठी तुम्ही कमावलेल्या धनाचा उपयोग केला पाहिजे. कशासाठी? नवीन नवीन कौशल्य शिकायसाठी. नवीन नवीन कौशल्य का शिकायची? तर त्याला समृद्धी प्राप्त करता आली पाहिजे, प्रॉस्पेरिटी प्राप्त करता आली पाहिजे. ही प्रॉस्पेरिटी प्राप्त करण्यासाठी कमावलेल्या धनाचा उपयोग कसा करावा? बुद्धाने सिंहनाद सुत्त आणि कुट्टदंत सुत्तामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याने जे काही धन कमावलं असेल त्या कमावलेल्या धनाचे त्यांनी 4 भाग केले पाहिजे. 4 भाग कसे केले पाहिजेत? तर एक भाग जो आहे तो त्यांनी स्वतःच्या निर्वाहासाठी वापरला पाहिजे. एके भागस्य भोजस्य, एक भाग त्यांनी निर्वाहासाठी वापरला पाहिजे. दुसरा जो भाग आहे, 2 भाग, हे त्यांनी उत्पादक गुंतवणूक, ह्या उत्पादक गुंतवणूक ज्याच्यामध्ये व्यापार आला, वाणिज्य आला, अशा व्यापार आणि वाणिज्यासाठी वापरला पाहिजे. हा दुसरा म्हणजे 2 भाग. आणि चौथा भाग जो आहे, चौथा भाग भविष्यात ज्या काही संकट उद्भवतील, ज्या काही समस्या उद्भवतील, ह्याच्यासाठी भविष्यातील गुंतवणूक म्हणून, बचत म्हणून त्यांनी चौथ्या भागाचा वापर केला पाहिजे. हा सगळा उपदेश कशासाठी? तर हा सगळा उपदेश जो आहे मनुष्याने समृद्धी प्राप्त केली पाहिजे, जेणेकरून समाजामध्ये सुख आणि शांतता लाभेल. जो समाज समृद्ध नसेल त्या समाजामध्ये मोठ्या प्रकारामध्ये अनैतिकता माजेल. हेच बुद्धाच्या अनेक सुत्तांमधून आपल्याला दिसतं की ज्या समाजामध्ये दारिद्र्य असेल, ज्या समाजामध्ये गरिबी असेल, तो समाज जो आहे तो समाज नैतिक राहू शकत नाही. आणि समाज जर नैतिक राहू शकला नाही तर तो शांत राहू शकत नाही, सुखी राहू शकत नाही. हे बुद्धाचं तत्त्वज्ञान जे आहे, हे बुद्धाचं तत्त्वज्ञान, अहिंसेचं तत्त्वज्ञान, ज्याला आपण पानातिपाता वेरमणी म्हणतो. पानातिपाता वेरमणी म्हणजे काय? तर जीवहिंसा न करणे. बुद्धाने एवढा संकुचित अर्थ घेतलेला नाही. बुद्धाने सांगितलेलं आहे पानातिपाता वेर म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जीवाला दुःख होईल अशा प्रकारची दुःख निर्मिती माझ्या हातून होणार नाही. आणि जी दुःख निर्मिती लोकांच्या अज्ञानामुळे, निसर्गात उद्भवणाऱ्या विविध प्रकारच्या अप्रिय घटनामुळे, ज्याच्यामध्ये पूर आहे, नैसर्गिक काही आपत्ती आहे, चक्रीवादळ आहे, भूकंप आहे, किंवा लोकांचं अज्ञान आहे, त्याच्यामुळे जरी दुःख निर्माण झालं असेल तर ते दुःख निर्माण करण्याची क्षमता माझ्यामध्ये असली पाहिजे. ती समृद्धी माझ्याकडे असली पाहिजे. म्हणजे एका बाजूला मी दुःख निर्मितीसाठी कारण ठरणार नाही, माझं आचरण अशा प्रकारचं ठेवेल मी की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची दुःख निर्मिती होणार नाही. परंतु त्याचवेळी दुसऱ्यांनी केलेली दुःख निर्मिती जी असेल ती दुःख निर्मिती शमवण्याची, नष्ट करण्याची, त्याच्यावर क्युरेटिव्ह उपचार ज्याला म्हणतो आपण. एका बाजूला प्रिव्हेंटिव्ह उपचार, डॉक्टर बंडू रामटेके सर इथे बसलेले आहेत. एका बाजूला प्रिव्हेंटिव्ह उपचार आणि दुसऱ्या बाजूला क्युरेटिव्ह, ज्याला जे समस्या सोडविणारे उपचार ज्याला म्हणतो आपण. ह्या दोनही प्रकारचे उपचार केले तर काय होईल? समाज जो आहे ह्या समाजामध्ये दुःख निर्मिती राहणार नाही. आणि दुःख निर्मिती जर झाली नाही तर मनुष्य किंवा समाज जो आहे तो समृद्ध बनेल. आणि समृद्ध समाज जो आहे, ही समृद्धी तयार करत असताना न्यायाच्या तत्वावर मी पुन्हा येतो की बुद्धाने न्याय कशा प्रकारचा सांगितलेला आहे. समृद्धी निर्माण करण्यासाठी जो मनुष्य रात्रंदिवस राबतो, जो मनुष्य रात्रंदिवस कष्ट करतो, जो आपली तन मन बुद्धी श्रम परिश्रम सगळं काही त्याच्यासाठी अर्पण करतो, तो निर्माण केलेल्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी जास्त डिझर्व करतो. त्याला त्याचा जास्त अर्ह असतो, तो जास्त अधिकार त्याला असतो. आणि त्यामुळे समृद्धीचं वाटप जे आहे ते कशा प्रकारे झालं पाहिजे? न्याय्य झालं पाहिजे. जे ज्याचं अधिक योगदान त्याला झुकतं माप, ज्याचं कमी योगदान त्याला कमी माप, आणि जे दुर्बल आहेत, जे ह्यामध्ये काहीच योगदान देऊ शकत नाही, स्वतःच्या शारीरिक अपंगत्वामुळे म्हणा किंवा स्वतःच्या दुर्बलतेमुळे म्हणा, त्याची काळजी घेण्यासाठी लागणारी करुणा. ही करुणा जर असेल, जे बुद्धाने न्यायाचा मूलाधार जो सांगितलेला, एका बाजूला समृद्धी आणि दुसऱ्या बाजूला करुणा, करुणा जर नसेल तर न्याय होऊ शकत नाही.
आणि न्यायाचे प्रकार सांगताना बुद्धाने सांगितलेलं आहे, सूड हा एक प्रकारचा न्याय आहे, हा विपरीत स्वरूपाचा न्याय आहे. तुमच्यावर अत्याचार कोणीतरी तिसऱ्याने केलेला आहे आणि तुम्ही त्याच्या भावाला जाऊन पकडून त्याला ठार मारत आहात, हा झाला विपरीत न्याय. दुसरा आहे औपचारिक न्याय, की ठीक आहे वा काहीतरी झालेलं आहे, आता जसं न्यायालयामध्ये होतं ना, एक औपचारिक स्वरूपाचा न्याय होतो, ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने अन्याय झाला आहे किंवा नाही ह्याचा संपूर्ण त्याची असेसमेंट न करता पुरावे काय आहेत, कोण काय म्हणतो, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण माझ्या जवळचा आहे, हे पाहून औपचारिक स्वरूपाचा न्याय केला जातो. जे एका बाजूला विपरीत न्याय, अन्याय, औपचारिक न्याय आणि बुद्धाच्या संकल्पनेमध्ये जो आहे तो आहे उदार न्याय. बुद्धाच्या न्यायाचं तत्त्व जे आहे, न्याय कसा असला पाहिजे तर तो उदार असला पाहिजे. उदार न्याय जर असेल तर त्याच्यामध्ये काय होईल की त्याच्यामध्ये जो गुन्हेगार असेल, ज्यांनी गुन्हा केला असेल किंवा ज्यांनी योगदान दिले नसेल, त्याला रिट्रॉस्पेक्शनची, त्याला स्वतःचा स्वयंपरीक्षण करण्याची संधी मिळेल आणि त्या संधीच्याद्वारे तो स्वतःच्या संपूर्ण एकंदरीतच व्यक्तिमत्वाचं परिशीलन करून त्याचं स्वपरीक्षण करून माझ्यामध्ये काय सुधार करण्याची आवश्यकता आहे आणि काय सुधार केले म्हणजे मी विकाररहित बनेल, विकारापासून मुक्त असा मनुष्य बनेल, अशा प्रकारची संधी त्याला मिळावी. म्हणून न्याय जो आहे हा न्याय उदार असला पाहिजे, हे बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. आधुनिक जगामध्ये हे जेव्हा पाहतो आपण की समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व ह्या संकल्पना आपण अनेकदा ऐकल्या असतील, आपल्या कानावरून वारंवार त्या गेल्या असतील, परंतु ह्याचं प्रत्यक्ष ॲप्लिकेशन कसं करावं किंवा बुद्धांनी याबाबत काय म्हटलेलं आहे ह्याच्याविषयी सखोल अशी चर्चा फार कमी वेळा होती. आज माझ्याकडे जे एवढा वेळ नाही आहे की हे विस्तारानं समजून सांगावं आणि इथे संपूर्ण जमलेले लोक जे आहेत त्यांना आमच्या हेमंत सरांचं गायन ऐकायचं आहे आणि त्याच्यामुळे जे आहे की हा विस्ताराने मी ही मांडणी जी आहे आज आपल्यापुढे करत नाही. परंतु माझी तुम्हाला अशी विनंती राहील की स्वातंत्र्य म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, समता म्हणजे काय, स्वातंत्र्याचे प्रकार किती, न्यायाचे प्रकार किती, समतेचे प्रकार किती, बंधुत्वाचे प्रकार किती, ह्याच्यासाठी मला जर तुम्ही 1-1.5 तासाचा वेळ देऊन जर बोलवला तर यावर मी संपूर्ण विश्लेषण करू शकेल. आणि ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती केवळ पुस्तकामध्ये नाही, त्रिपिटकाच्या विविध सुत्तामध्ये नाही, तर त्याचं ॲप्लिकेशन सम्राट अशोकांनी कसं केलेलं आहे. सम्राट अशोकांनी आपल्या राज्यांमध्ये विचार करणारा माणूस निर्माण व्हावा म्हणून त्यांनी काय केलं तर विचार करणारा माणूस निर्माण व्हावा ह्याच्यासाठी बुद्धाच्या पूर्वीची राज्यव्यवस्था आपण जर पाहिली, जे होऊन गेलेले राजे, मग ते पसेंदी असतील, बिंबिसार असतील, ह्याच्या आधीचे जे राज्य असतील, त्या काळामध्ये वैदिक काळापासून भारतामध्ये 3 प्रकारची विद्या शिकवली जात असे. त्या 3 प्रकारची विद्या कोणती होती. एका बाजूला वेदविद्या, तुम्हाला माहिती आहे वेद म्हणजे काय आहे ते. दुसऱ्या बाजूला जी आहे ती दंड म्हणजे काय तर राज्य कसं करावं, राज्यकारभार कसा करावा ह्याची शिक्षा. तिसऱ्या बाजूला वार्ता म्हणजे व्यापार कसा करावा याची शिक्षा. आणि जो कम्मकर वर्ग जो होता, जो शूद्र वर्ग होता, त्याला कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाची बंदीच होती, त्याला आवश्यकताच नाही, त्याच्यामुळे त्याला शिकवायचंच नाही. मग विचार करणारा माणूस निर्माण कसा होणार. सम्राट अशोकांनी जी तृतीय संगीती झाली, या तृतीय संगीतीमध्ये विचार करणारा माणूस कसा घडवावा ह्याच्यासाठी 9 महिने ही संगीती चालली. आणि बुद्धाच्या डोक्यामध्ये जेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली, विकाररहित जो झाला बुद्ध, विकाररहित अवस्था होताना त्याच्या मनामध्ये कोणत्या क्रिया आणि प्रतिक्रिया उद्भवल्या ह्याच्याविषयी महामोग्गलानाने ग्रंथ लिहिला, पट्टिसंहिता मग्ग. या पट्टिसंहिता मग्गामध्ये काय आहे तर महामोग्गलानाने बुद्धाला प्रश्न विचारायचे की तथागत अमुक अमुक यावेळी आपली मनस्थिती काय होती. बुद्धाने त्याला उत्तर द्यायचं. हा प्रश्न उत्तराचा 400 पेजेसचा ग्रंथ जो आहे, या ग्रंथामध्ये बुद्धांनी त्याच्या संपूर्ण ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेच्या दरम्यान त्यांच्या मनात उद्भवलेले विचार जे होते ते विचार संपूर्ण ग्रथित केलेले आहेत. त्याच्यावर अधिष्ठित अभिधम्माची रचना झालेली आहे. अभिधम्मामध्ये रूप काय, अरूप काय, अरूप विचार काय, रूप विचार काय, 36 प्रकारचे रूप विचार कोणते, संपूर्ण अगदी डिटेल, म्हणजे आधुनिक सायकॉलॉजी ज्याला म्हणतो ना आपण, आधुनिक मानसशास्त्र, हे आधुनिक मानसशास्त्र अभिधम्मामध्ये अत्यंत डिटेल स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगितल्यानंतर मग माणसाला विचार करणारा माणूस जर बनवायचा असेल तर त्याच्या मेंदूला सराव दिला पाहिजे, वळण लावलं पाहिजे. त्याला कॉर्पोरेट थिंकिंग किंवा एकाच पद्धतीने विचार करणारा माणूस बनवण्यासाठी त्याला तयार केलं पाहिजे. ह्याच्यासाठी सम्राट अशोकांनी त्यावेळीच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केला. तो कोणता बदल होता
तर त्यामध्ये त्यांनी अन्वीक्षिकी नावाची एक नवीन विद्या त्याच्यामध्ये जोडली, विभज्यवाद किंवा अन्वीक्षिका. ह्याच्यामध्ये काय असतं तर प्रत्येक वस्तूचे, वाक्याचे, विद्येचे छोटे छोटे तुकडे करायचे, त्याला तर्काच्या कसोटीवर घासून पाहायचा. ते जर समाजाच्या उपयोगी, जगाच्या उपयोगी, लोकांच्या उपयोगी आणि तर्कावर टिकणारं जर असेल तर ते समाजात गेलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करायचा. अन्वीक्षिकी विद्येचा समावेश शिक्षण व्यवस्थेतला पहिला मोठा बदल सम्राट अशोकांनी त्याच्या राज्यामध्ये केला. आणि हे करत असताना त्यांनी त्यांच्या संपूर्ण साम्राज्यामध्ये एकाच दृष्ट विचार करणारा माणूस कसा होईल ह्याच्यासाठी ते 84,000 स्तूप उभे केले. त्या प्रत्येक स्तूपाच्या पट्टिकेवर, ती लाकडाची पट्टी असेल, धातूची असेल, दगडाची असेल, त्याच्यावर बुद्धाची वचनं लिहिली. जे पाटण